कालच्या व्हिडिओमध्ये 1.2 ऑलरेडी सुरू केला होता, त्याच्या पुढचे गणित आज आता आपण पाहूया। काल आपले जेवढे गणित झाले होते त्याच्या पुढचे गणित। नेक्स्ट आहे प्रॉब्लेम नंबर आपला जो कोणता असेल तो 3x - y = 2, 2x - y = 3। आता याला आपल्याला काय करायचं, सॉल्व करायचं आहे। तर तुम्हाला माहितच आहे आपण जेव्हा एखादा प्रॉब्लेम सॉल्व करतो ग्राफिकल मेथडने, तेव्हा एकट्या y ला एका साइडला ठेवा आणि बाकी सगळे अक्षर दुसरीकडे घ्या। y या साइडला राइट साइडला y घ्या आणि बाकी सगळ्यांना लेफ्ट कडे घेऊन जा। तर पहा, हा पहिला आपण क्वेश्चन दिला, इक्वेशन दिलं 3x - y = 2। याच्यातलं y फक्त राइट साइडला ठेवा आणि बाकी सगळे पलीकडे घेऊन जा। हा y जशाला तसं, 2 जशाला तसं, हा प्लस 3x तिकडे काय होणार, मायनस, म्हणजे -y = 2 - 3x। परंतु स्टार्टिंग ही मायनस नसावी आणि स्टार्टिंग मायनस नसावी म्हणून सगळ्याचे साइन काय करूत आपण, चेंज करू। -y चं +y, +2 चं -2 आणि -3 चं +3x। झाले का सगळ्याचे साइन चेंजेस, पाहून घ्या। पहिले इक्वेशन घेतलं 3x - y = 2, -y जशा तसं, 2 जशा तसं, +3x तिकडे गेलं, मायनस झालं। स्टार्टिंग मायनस नसावी म्हणून ते साइन चेंज केले, मायनसचं प्लस, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस। जसाही y आपल्याला एकटा भेटला तसा आपण बॉक्स काढायचा आणि बॉक्स मध्ये आडव्या 3 रोज आणि उभे 4 कॉलम्स x y x, y व्हॅल्यूज 0 1 2 3। आता प्रत्येक कॉलम भरण्यासाठी हे वाला सब इक्वेशन, बॉक्स वाला सब इक्वेशन आपल्याला घ्यायचं। तर पहिल्यांदा घ्या y = -2 + 3x, y = -2 + 3। 3 आणि x यांच्यामध्ये कोणते चिन्ह असते, मल्टिप्लायचं। ते कोणतेही चिन्ह नसते, दिसत जरी नसलं तर मल्टिप्लायचं साइन असते। x बरोबर हाऊ मच, 0, y = -2 प्लस 3 2 जा 0, 3 into 0 0। now -2 + 0 -2, y = -2, 2, -2, 0, -2। सेकंड वन, पुन्हा आता हा कॉलम बनायचा आपल्याला, पुन्हा हे सब इक्वेशन घ्या, y = -2 + 3x, y = -2 + 3। इथे कोणता साइन नाही म्हणजे मल्टिप्लायचं। x ची व्हॅल्यू हाऊ मच, 1, y = -2 + 3 1 जा 3, y सांगा बरं विद्यार्थ्यांनो, एक मायनस एक प्लस असताना काय करतो आपण, एक संख्या मायनसची आणि एक संख्या प्लसची असेल तर दोघांचं सबट्रॅक्शन करायचं आणि मोठ्या नंबरचं साइन द्यायचं। दोघांचं सबट्रॅक्शन करा, 1 मोठ्याचं साइन प्लस, इथे प्लसचं चिन्ह द्यायची काही गरज नाही, म्हणजे प्लसचं साइन द्यायची गरज नाही, 1, 1 राइट। हा कॉलम भरला, हा कॉलम भरला। आता याला भरायचं। नेक्स्ट कॉलम भरण्यासाठी पुन्हा काय घ्यायचं, हा सब इक्वेशन y = -2 + 3x, y = -2 + 3। इथं कोणतेही साइन नसते, दिसत नसेल तर मल्टिप्लायचं साइन आणि x ची व्हॅल्यू आता किती आहे बघा, x ची व्हॅल्यू 2, y = -2 प्लस यांचा मल्टिप्लाय करा, 3 2 जा 6, y = -2 आणि +6। सांगा, एक संख्या मायनस आणि एक संख्या जर प्लस असेल तर दोघांचं सबट्रॅक्शन करायचं आणि मोठ्याचं साइन द्यायचं। दोघांचं सबट्रॅक्शन 4 आणि मोठ्याचं साइन प्लसच, तर काय आलं 2, 4। त्याच्यानंतर घ्या y = -2 + 3x, y = -2 + 3 ला 3। इथे कोणतेही साइन दिसत नसलं तरी 3 आणि x च्या मधात मल्टिप्लिकेशनचे साइन असणार आणि x ची व्हॅल्यू आता किती आहे, 3, y = -2 + 3 3 जा 9, y = मायनस एक प्लस असताना सबट्रॅक्शन करा आणि मोठ्याचं साइन द्या। सबट्रॅक्शन झालं 7, मोठ्याचं साइन प्लस 3, 7। हा झाला आपला फिल करून झाला पहिला बॉक्स। आता आपण घेऊया दुसरं इक्वेशन। काय आहे पहा दुसरं इक्वेशन, 2x - y = 3। तर काय सांगितलं मी तुम्हाला, फक्त y एकीकडे ठेवा आणि बाकी सगळ्यांना दुसऱ्या साइडला पाठवा। हा y जशाला तसा, 3 पण जशाला तसा, हा प्लसचा 2x इकडे जाऊन काय झाला मायनस, पण इकडे फक्त y ठेवायचं, मायनस ठेवायचं काय आपल्याला
नाही, मग याचा मायनसचा साइन काढून टाका. आता मायनसचा साइन काढायचं असेल तर सगळ्याचे साइन आपल्याला काय करावे लागतील, बदलावे लागतील. पण सगळ्याचे साइन म्हणजे चिन्ह आपण बदलून घेऊया. मायनसचा y प्लस प्लसचा 3 मायनस मायनसचा 2x प्लस म्हणजे y इज इक्वल टू हाऊ मच, -3 प्लस 2x. आला सब इक्वेशन आले की काय करा, बॉक्स करा. बॉक्स मध्ये आडव्या 3 रोजेस घ्या आणि उभे 5 कॉलम x y x y इथं 0 1 2 and 3. सांगा फर्स्ट प्रत्येक कॉलम भरण्यासाठी या सब इक्वेशनला सुरुवात करायची. y इज इक्वल टू प्रत्येक वेळेस सब इक्वेशन घ्यायचं. y बरोबर -3 प्लस 2x, y इज इक्वल टू -3 प्लस 2. इथे कोणतेही साइन दिसत नसलं तरी मल्टिप्लायचे साइन. x ची व्हॅल्यू किती आहे 0, y इज इक्वल टू -3 प्लस 2 into 0 काय येणार 0च होतो. y इज इक्वल टू -3 प्लस 0 -3 0, -3. अगेन पुन्हा हे सब इक्वेशन घ्या. y इज इक्वल टू -3 प्लस 2x, y इज इक्वल टू -3 प्लस 2. इथं कोणतेही साइन नाही म्हणजे मल्टिप्लायचे साइन. x ची व्हॅल्यू हाऊ मच 1, y इज इक्वल टू -3 प्लस 2 2 1 जा 2, y इज इक्वल टू एक मायनस आहे एक प्लस आहे. एक संख्या मायनस एक संख्या प्लस असताना सबट्रॅक्शन करा आणि मोठ्याचं साइन द्या. करायचं सबट्रॅक्शन 1, मोठ्याचं साइन मायनस हाऊ मच 1, -1. अगेन राइट दिस सब इक्वेशन. पुन्हा हा कॉलम भरण्यासाठी हे सब इक्वेशन घ्यायचं. प्रत्येक वेळेस या बॉक्सच्या इक्वेशनला घ्यायचं. -3 प्लस 2x, y इज इक्वल टू -3 प्लस 2. इथं कोणतेही साइन दिसत नसलं तरी मल्टिप्लायचे साइन. सांगा आता x ची व्हॅल्यू किती आहे 2, y इज इक्वल टू -3 प्लस 2 2 जा 4, y इज इक्वल टू सांगा एक मायनस आणि एक प्लस. एक मायनस एक प्लस असताना सबट्रॅक्शन करा. 4 आणि 3 चे सबट्रॅक्शन 1 आणि मोठ्याचं साइन द्या. मोठ्याचं साइन पहा काय आहे, मोठी संख्या 4 आहे आणि त्याचं साइन प्लस. पण प्लसचं साइन द्यायची गरज नाही. तर y इज इक्वल टू काय आलेलं आहे आपल्याला 1, 2, 1. त्याच्यानंतर नेक्स्ट पुन्हा हे सब इक्वेशन घ्या. y इज इक्वल टू -3 प्लस 2x, y इज इक्वल टू -3 प्लस 2. इथं कोणतेही साइन नाही म्हणजे गुणाकारचं राहणारच. x ची व्हॅल्यू आता किती आहे, गुणाकार म्हणजे मल्टिप्लायचं साइन राहणारच. आता x ची व्हॅल्यू किती आहे 3, y इज इक्वल टू -3 प्लस 2 3 जा 6, y इज इक्वल टू एक मायनस आणि एक प्लस. एक संख्या मायनस आणि एक संख्या जर प्लस असेल तर सबट्रॅक्शन करा आणि मोठ्याचं साइन द्या. सांगा बरं -3 आणि प्लस 6 आणि 3 चं सबट्रॅक्शन 3 येणार आणि मोठ्याचं साइन कोणतं आहे प्लस. पण प्लसचं साइन द्यायची गरज नाही. तर काय आलं विद्यार्थ्यांनो 3,3. या इक्वेशनचा पण बॉक्स फिल करून झाला. या इक्वेशनचा पण बॉक्स फिल करून झाला. आता आपण काय करूया, ग्राफ काढूया. पण तो ग्राफ काढण्याच्या पहिले या व्हिडिओला इथं पॉज करा आणि या सगळ्या स्टेप एकदा वाचून घ्या. चला आता या दोन्ही इक्वेशनवरून आपण आता ग्राफ काढूया. तर ग्राफ काढताना याच्या अगोदरच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे पहिल्या इक्वेशनचा बॉक्स करायचं. काय पहिल्या इक्वेशनचे कोऑर्डिनेट्स 0, -2, x चा 0, y चा -2 कुठे आहे या जागी आणि त्याचे कोऑर्डिनेट्स पण लिहून टाकायचे लगेच 0, -2. त्याच्यानंतर 1, 1 x चा 1 आणि y चा पण 1, 1, द्यायचा आपल्याला. पहा x चा 1 घ्यायचा तिकडे पहा. x चा हा 1 आणि y चा हा 1 दोन्ही कोऑर्डिनेट्स जिथे मिळतात तिथे आपण हा पॉइंट दिला. काय हा 1, 1 आला. त्याच्यानंतर 2, 4 x चा 2 घ्यायचा आपल्याला आणि y चा 4 घ्यायचा. पाहून घ्या x चा 2 y चा 4 दोघं जिथेही मिळतील तिथे आपण काय घेलो कोऑर्डिनेट्स 2, 4. त्याच्यानंतर 3, 7 पाहून घ्या x चा 3 आणि y चा 7 ज्याही जागी येतील त्या जागी आपल्याला तो कोऑर्डिनेट घ्यायचा आहे 3, 7. जवळपास इथे येतोय 3, 7 चा कोऑर्डिनेट राईट. आता या 4 पॉइंट्स मधून जाणारी आपल्याला लाईन काढायची आहे. तर पाहूया
4 कोऑर्डिनेट्स मधून जाणारी लाईन कोणती? अशी लाईन घ्या की जे या 4 म्हणजे चारही कोऑर्डिनेट्स मधून गेली पाहिजे. तर पहा ही लाईन आपली चारही कोऑर्डिनेट्स मधून जात आहे. तुमच्या पुढे आपण हा ग्राफ काढलेला आहे. चारही कोऑर्डिनेट्स मधून तुमची सुद्धा लाईन गेली पाहिजे. चारही कोऑर्डिनेट्स मधून लाईन जात असेल तरच आपलं हे इक्वेशन हे सोल्युशन राईट आहे. अदरवाइज आपला आन्सर रॉंग आहे. ही काढला आपण लाईन. या लाईनचं नाव सुद्धा लिहून टाका. काय नाव आहे या लाईनचं? 3x y = 2. इथे लिहितोय मी 3x y = 2. लिहिला आपण. या लाईनचं नाव 3x y = 2. आता सेकंड लाईन कडे या. सेकंड इक्वेशन कडे या. काय त्याचे कोऑर्डिनेट्स? 0, -3. तर x चं 0, y चं -3 इथे आहे. हा कोऑर्डिनेट झाला 0, -3. त्याच्यानंतर 1, -1 हा 1 आणि खालचा -1 कुठे येतो? 1, -1 पाहून घेऊत आपण. इकडे पहा 1, -1 या जागी आलेला आहे. 1, -1. त्याच्यानंतर आहे 2, 1 x चा 2 आणि y चा 1. 2, 1 या जागी आलेला आहे. 2, 1 हा इथं कोऑर्डिनेट आला आपला. त्याच्यानंतर नेक्स्ट कोऑर्डिनेट पाहू शकता तुम्ही कोणता आहे तो? 3, 3 x चा 3 आणि y चा सुद्धा 3. 3, 3 चा कोऑर्डिनेट इथे आलेला आहे. 3, 3 राईट. आता याच्यातून जाणारे आपल्याला लाईन्स काढायच्या आहेत. तर काढूत का? पाहून घ्या. या चारही पॉइंट्स मधून जाणारे आपल्याला लाईन काढायचे. चारही पॉइंट्स कुठे आहेत? 1 इथे, इथे, इथे आणि इथे. तर चारही पॉइंट्स मधून लाईन जायला हवी आणि आपली लाईन चारही पॉइंट्स मधून जात आहे. म्हणजे आपलं उत्तर इथपर्यंत राईट आहे. क्लियर? लाईन काढली. इथे पण काढा. याला खाली वाढवा. असं वाढवलेलं आहे आपण. या लाईनचं सुद्धा नाव घ्या. या लाईनचं इक्वेशन आहे 2x - y = 3. या दोन्ही लाईन जिथं एकमेकाला मीट होतात, टच होतात, इंटरसेक्ट करतात त्याला म्हणायचं याचं सोल्युशन. या दोन्ही लाईन्स इथं टच करतायत. x वरती -1 आणि y वरती -5 म्हणजे आपलं सोल्युशन आहे विद्यार्थ्यांनो -1, -5. तर पाहून घ्या आन्सर एकदा. व्हिडिओला पॉज करू शकता. चला नेक्स्ट गणित घेऊया मुलांनो. तर पहा पुढचं गणित तुमचं 3x - 4y = -7 and 5x - 2y = 0. आतापर्यंत झालेले गणित आणि या गणितामध्ये फरक आहे. आतापर्यंत जे प्रॉब्लेम्स होते त्याच्यामध्ये y हा एकटा होता, पण इथे y सोबत 4 आहे, इथे y सोबत 2 आहे. त्यामुळे थोडं याला वेगळ्या पद्धतीने करावं लागेल. स्टेप्स तशाच असतील, थोडी पद्धत किंचित. पहिले इक्वेशन खाली घ्या. 3x - 4y = -7. सेम तसं असेल. y एका साइडला, बाकी सगळे दुसऱ्या साइडला घेऊन जा. -4y = -7 प्लस 3x इकडे जाऊन काय होणार विद्यार्थ्यांनो? मायनस होणार. प्लस 3x साइड बदलला, पलीकडे गेला, मायनस झाला. स्टार्टिंग मायनस नसावी, मग सगळ्याची साइन तुम्ही काय करा? चेंज करा. तर चेंज करा. मायनसच्या ऐवजी काय करायचं? +4y +7 +3x. पाहून घ्या. स्टार्टिंग मायनस नसावी, मग सगळ्याची साइन आपण काय केले? चेंज केले. सोपं जाते सोडवायला आपल्याला. 4y = 7 +3x. मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला फक्त y पाहिजे. इथे काय आहे? 4y. मग या 4 ला पण काढावं लागेल. सांगा 4 आणि y मध्ये कोणतं साइन आहे इथं? मल्टिप्लिकेशनचं. तर मल्टिप्लिकेशनचे 4 इकडे गेल्यानंतर कशात जातील? डिव्हिजन मध्ये. हा y जशाला तसं 7 आणि 3x पण जशाला तसं हे मल्टिप्लिकेशनचे साइन मधले 4 इकडे आला डिव्हिजन मध्ये. म्हणजे आपला सब इक्वेशन झालेला आहे y = 7 +3x/4. पाहून घ्या. 3x - 4y = -7. 4y जसं तसं -7 जसं तसं प्लस 3x इकडे गेलो मायनस झालं. हे मायनस स्टार्टिंगला
नसावं म्हणून आपण त्याचे साइन काय केलं, चेंज केलं. मायनसचं चेंज, 7चं चेंज, सगळ्याचे साइन चेंज करून घेतले आणि इथं फक्त y पाहिजे आपल्याला. त्यामुळे मल्टिप्लिकेशन मधला y पण इकडे आणला, तो मल्टिप्लाय मधला y इकडे कुठे आला, डिव्हिजन मध्ये आला. आपला सब इक्वेशन झाला y 7 + 3x/4. जसाही सब इक्वेशन आलं की त्याचं पुढची आपली स्टेप काय करतो की बॉक्स करतो, आपण टेबल करतो. ऍज यू नो केला आपण टेबल, रोज करतो 3, त्याच्यानंतर कॉलम्स x y x, y आणि 0 1 2 3 लिहितो. परंतु इथं डिव्हिजन मध्ये 4 आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट 0 1 2 3 लिहिता येणार नाही. जेव्हा एखाद्या डिव्हिजन मध्ये जर कोणत्या सब इक्वेशन मध्ये जर डिव्हिजन मध्ये कोणती संख्या आली तर डायरेक्ट किंमत ठेवायची नाही, इथं व्हॅल्यू डायरेक्ट मानता येणार नाही. तर रफ मध्ये जायचं आणि या x ची व्हॅल्यू एकदा 0, एकदा 1, एकदा 2, एकदा 3 असं ठेवून सॉल्व करून पाहायचं. जी व्हॅल्यू आली तीच इथं ठेवायची, जी व्हॅल्यू आली तीच. आता मला याचा आन्सर माहिती आहे की x बरोबर कोणती इथं व्हॅल्यू आहे, परंतु आपण असं गृहीत धरूया की काही विद्यार्थ्यांना माहित नाही की नेमकं इथं कोणती व्हॅल्यू ठेवायची. बरोबर आहे. आता मी जर तुम्हाला म्हटलं की इथं आपण 3 ठेवून पाहूया, काय म्हणतो मी तुम्हाला 3 ठेवून पाहूया. मला माहिती आहे की 3 ठेवल्यानंतर आपण, आता तुम्हाला माहिती आहे का, काही जणांना माहित नसेल, मग काही जण परेशान होते का 3 सरांनी एकदम कसं काय ठेवलं, तर ते आपण पाहायचं. तर पहिले आपण x बरोबर काय ठेवून बघूया 0. नॉर्मली इथं काय 3 ना आन्सर येईल, पण आपण काय ठेवून बघूया 0. पहा बरं, हे इक्वेशन लिहूत आपण y 7 + 3x/4. y 7 + 3, इथं कोणतेही साइन नाही म्हणजे मल्टिप्लाय. x ची व्हॅल्यू काय ठेवून पाहूया आपण 0. 4 ला 4, y ला y, 7 ला 7, 3 * 0 0/4. y 7 + 0 7/4. सांगा आता y ला 7 ला डिव्हिजन करता येते का, येईल, पण पॉइंट मध्ये येईल. आपल्याला पॉइंट मध्ये करायचं नाही, आपला डिव्हिजन जर असेल तर कंप्लीट नंबर असायला पाहिजे. त्यामुळे हे पॉइंट वाला आन्सर येईल म्हणून आपल्याला घ्यायचं नाही. तर x बरोबर 0 जमणार नाही, कॅन्सल करूया x बरोबर 0. आता x बरोबर काय ठेवून पाहूया आपण, मग 1 ठेवून पाहूया. काय ठेवून पाहूया 1. बघू 1 ठेवून मग y 7 + 3, इथं कोणतेही साइन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साइन. x ची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला 1/4. y 7 + 3 1 जा 3/4. y 7 + 3 10/4. y इथे सुद्धा कंप्लीट आन्सर येणार नाही, पॉइंट मध्ये येणार. त्यामुळे ही किंमत सुद्धा, ही व्हॅल्यू सुद्धा काय होणार, ते कॅन्सल. 1 कॅन्सल झालं. आता पुढे काय ठेवून पाहूया आपण 2. 0 ला चेक केलं, नाही आलं कंप्लीट नंबर. 1 ला चेक केलं, नाही आलं. आता काय करून पाहूया 2 चेक करूया. y 7 + 3x/4. y 7 + 3, इथं कोणतं साइन मल्टिप्लिकेशनचं. x ची व्हॅल्यू 2/4. y 7 + 2 3 जा 6/4. y 13/4. हे सुद्धा आन्सर कंप्लीट येणार नाही, म्हणून ही पण व्हॅल्यू काय झाली आपली कॅन्सल. आता x च्या जागी किती ठेवून पाहूया आपण 3. पाहून घ्या चांगलं. y 7 + 3, इथं मल्टिप्लिकेशनचं साइन. x ची व्हॅल्यू 3/4. y 7 + 3 3 जा 9/4. y 7 + 9 16/4. y 4 4 जा 16. कंप्लीट आला आन्सर, हे डिव्हिजन कंप्लीट नंबर आला. जर ज्या संख्येला ठेवल्यावर डिव्हिजन कंप्लीट नंबर येते तीच संख्या इथं ठेवायची. कोणत्या ठेवावं लागेल आपल्याला सांगा बरं 3. आता पुढचे नंबर्स ठेवणं अत्यंत सोपं आहे. पुढचे नंबर ठेवण्यासाठी प्रत्येक वेळेस असं करायची गरज नाही. आता याच्या पुढचे नंबर घ्यायचा असेल तर हे जे आपल्याला पहिला आन्सर भेटलं याच्यामध्ये ही खालची डिव्हिजन मधली ही जी नंबर आहे त्याला फक्त ऍड करायचं. डिव्हिजन मधला नंबर काय करायचा, त्याला ऍड. डिव्हिजन मधला नंबर त्याला ऍड करा किंवा सबट्रॅक्ट करा. डिव्हिजन मधला नंबर ऍड करा किंवा सबट्रॅक्ट करा. तर ऍड करू 3 + 4 किती होणार 7. 7 + 4 किती होणार 11. 11 + 4 किती होणार 15. पण तुम्हीच मला सांगा विद्यार्थ्यांनो, तुमच्या आलेखाच्या पेजवर 15 11 कसा होणार आहे, खूप मोठा होणार. तेवढे नंबर्स बसायला सुद्धा अवघड जातील. त्यामुळे 3 + 4 7 केलं, बरोबर आहे. पुढे पण प्लस करता आला असता तसा काही प्रॉब्लेम नसला असता, पण ते नंबर्स बसायला अवघड जातील म्हणून आपण ऍडिशन करायच्या ऐवजी त्या 3 आणि 4 चं सबट्रॅक्शन करूया. काय करूया सबट्रॅक्शन. ऍडिशन केलं होतं, ऍडिशन केल्यानंतर 7 आलं. पुढे पण ऍडिशन केल्यावर 11 येईल, पण 11 घ्यायला कसं जाणार आहे, थोडं अवघड जाणार आहे. म्हणून पुढच्या संख्या ऍडिशन ऐवजी काय करूया आपण सबट्रॅक्ट करूया. 3 मधून 4 करा.
3 मधून 4 गेले काय राहतील मुलांना सांगा बरं -1 राईट आहे. पुन्हा -1 मधून 4 काढा -1 -4. तुम्हाला माहित आहे दोन्ही मायनसच्या संख्या असेल तर मायनसचे चिन्ह देतात आणि दोघांचं काय करतात ऍडिशन. तर आपल्या नंबर्स काय आलेले आहेत 3 7 -1 -5. एकदा पाहून घ्या 3 कसं आलं हे तर तुम्हाला दाखवलं मी. त्याच्यानंतरच्या संख्या घ्यायची असेल तर फक्त खालच्या संख्येला ऍड करायचं 3 + 4 7. 7 नंतर तुम्ही 4 ऍड करता 11. पण 11 घ्यायला थोडं मोठी होईल अवघड होईल त्याच्याऐवजी आपण ऍड करायच्या ऐवजी म्हणून दुसरा पण ऑप्शन आहे तो म्हणजे काय करा सबट्रॅक्ट करा. 3 मधून 4 सबट्रॅक्ट केलं -1 -1 मधून 4 सबट्रॅक्ट केलं -5. तर आता आपण काय करूया मग याला इक्वेशनला सोडूया. तर पहा सब इक्वेशन y = 7 + 3x - 4. y = 7 + 3 इथे कोणते साइन नाही म्हणजे मल्टिप्लाय. x ची व्हॅल्यू हाऊ मच 3/4. y = 7 ला 7 3 3 are 9/4. y = 16/4. y = हाऊ मच 4. आलेला आहे आपला हा 3,4. अगेन नेक्स्ट पुन्हा सब इक्वेशन लिहितो आपण y = 7 + 3x/4. y = 7 + 3 इथं कोणतं साइन आहे म्हणजे मल्टिप्लाय साइन. आता x ची व्हॅल्यू किती आहे 7/4. y = 7 + 3 7 are 21/4. y = 21 + 7 how much 28/4. y = 4 7 are 28. 7,7. Again check what is the value of x. Check now what is the value of x -1. Put first of all write the sub equation 7 + 3x/4. y = 7 + 3. Here is sign of multiplication and what is the value of x -1/4. पहा इथं मी याला मायनस मध्ये घेतलं कधी पण अशी जेव्हा दोन साइन्स येतील हे 3 ला 3 x ची व्हॅल्यू -1 आहे तसं 3 * -1 असं जेव्हा घ्यायचं असतील तेव्हा दोन्ही साइन्स लगातार येत असतील तर त्याला एकाला ब्रॅकेट मध्ये घ्यायचं y = 7. आता याला सोडवा 3 1 जा 3. आता एक गोष्ट लक्षात राहू द्या एक प्लसचं साइन आणि एक मल्टिप्लायचं साइन असेल जेव्हा एखादी नंबर प्लस आणि एखादा मायनस असेल जेव्हा एक नंबर प्लस आणि एक नंबर मायनस असेल आणि त्याचं मल्टिप्लिकेशन असेल. पुन्हा सांगतो मल्टिप्लिकेशन मध्ये एक प्लसची संख्या आणि एक मायनसची संख्या जर असेल तर त्याचं मल्टिप्लिकेशन करा आणि मायनसचं साइन द्या. जर एक मायनस असेल तर मायनसचं साइन द्यायचं मल्टिप्लिकेशन मध्ये. जर एक नंबर मायनसचा असेल तर मायनसचं साइन द्यायचं. -4. y = how much y = 7 - 3 4/4. y = how much 4 1 are 4 -1, 1. Next again write sub equation y = 7 + 3x/4. y = 7 + 3 इथं कोणतं साइन आहे म्हणजे मल्टिप्लायचं साइन. x ची व्हॅल्यू हाऊ मच -5. put in the bracket. put in bracket मध्ये घ्या 7 मल्टिप्लाय करा 3 5 are 15. आता हे प्लसचं 3 आहे मायनसचं 5 आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये जर एक संख्या एक नंबर मायनस असेल तर फक्त मायनसचं साइन घ्यायचं. 4 जसं तसं y मध्ये 7 - 15. 7 - 15 7 प्लसचा आहे 15 मायनसचा आहे. एक नंबर प्लस आणि एक नंबर मायनस असेल तर सबट्रॅक्शन करून मोठ्याचं साइन 7 आणि 15 चं सबट्रॅक्शन 8 मोठ्याचं साइन -1 4 जसं तसं 4 2 जा 8. y ची व्हॅल्यू आलेली आहे -2 -5, -2. आपलं पहिलं इक्वेशन झालं आणि पहिल्या इक्वेशनचा आपला चार्ट सुद्धा टेबल सुद्धा कंप्लीट फिल करणं झालेला आहे. तर इथे व्हिडिओ स्टॉप करा आणि एवढा स्टेप तुम्ही पाहून घ्या. चला पहिलं इक्वेशन झालं. आता आपल्याला दुसरं इक्वेशन सॉल्व्ह करायचं. काय आहे पहा दुसरं इक्वेशन 5x - 2y = 0. तर आपल्याला कोणत्या नंबर्सला एकीकडे ठेवायचं राईट साइडला y राईटला आणि बाकी सगळे आपण दुसऱ्या साइडला घेऊन जाणार. हा 2y जशाला तसं -2y जशाला तसं 0 जशाला तसं. हा प्लसचा 5x इकडे जाऊन काय झाला मायनस म्हणजे -2y = 0 ची काही व्हॅल्यू राहणार नाही. 0 वरून 5x गेले -चे 5x. पाहून घ्या पुन्हा एकदा -2y जशाला तसा 0 जशाला तसा इकडला +5x तिकडे गेल्याने काय झाला मायनस झाला कारण साइड बदलली की साइन बदलणार. साइड बदलली की चिन्ह बदलणार.
-2y बरोबर 0 मधून 5x गेले -5x राहणार. आता स्टार्टिंगला मायनस नसावं म्हणून पूर्ण सर्वांचे साइन बदलून घ्या. -2y चं +2y -5x चं +5x. आता आपल्याला y कसा पाहिजे? एकटा पाहिजे, सोबत 2 पाहिजे नाही. y फक्त एकटा हवा, त्यामुळे या 2y ला पलीकडे पाठवा. आता सांगा मला 2 आणि y च्या मध्ये कोणतं साइन आहे? मल्टिप्लिकेशनचं आहे. तर पलीकडे गेल्यानंतर ते 2 मल्टिप्लायचं तिकडे जाऊन कशात होणार? डिव्हिजन मध्ये. y जशाला तसं 5x जशाला तसं हा जर 2 आहे इकडे वर मल्टिप्लाय मध्ये, इकडे खाली येऊन कशात झाला तो? डिव्हिजन मध्ये. म्हणजे y व्हॉट? 5x/2 हे आपलं आलेलं आहे सब इक्वेशन. आणि जसाही y एका साइडला आलेलं सब इक्वेशन आलं की आपण काय करतो? बॉक्स करतो आणि या बॉक्स मध्ये 3 रोज 5 कॉलम्स करून काय करतो आपण? किमती करतो x y x, y. मी सांगितल्याप्रमाणे डिव्हिजन मध्ये कोणतेही नंबर असेल तर डायरेक्ट आपल्याला 0 1 2 3 लिहिता येणार नाही. रफ मध्ये साइडला जायचं आणि अशी पहिल्यांदा नंबर शोधायचा असा की ज्याच्यानं आपल्याला कंप्लीट काय होणार? डिवाइड करता येणार, कंप्लीट डिव्हिजन करता येणार. तर पाहूया पहिले हे इक्वेशन घेऊया. y 5x/2 y 5 ला 5 x च्या जागी आपण किती ठेवून पाहूया? 0 ठेवून पाहूया. जर आन्सर आलं तर आपल्याला इथे ठेवायचं, नाही तर ठेवायचं नाही. x च्या जागी 0 ठेवलं, y ला y 5 * 0 0/2 y 0/2 हाऊ मच 0 आलं ना कंप्लीट आन्सर आपलं. म्हणजे आपल्याला हे आन्सर ही व्हॅल्यू इथे ठेवता येते. x च्या ऐवजी आपण 0 ठेवू शकतो. सो पुट x = 0. आता सांगा पुढच्या व्हॅल्यू कशा काढायचं सांगितलं होतं. पुढच्या व्हॅल्यू काढायचं असेल तर या 0 मध्ये काय करायचं? ही खालची संख्या ऍड करा किंवा सबट्रॅक्ट करा. ऍडच करायचं, जर मोठ्या नंबर्स होत असतील तर सबट्रॅक्ट करूया. हे 0 आहे, आता इथं पुढे घ्यायचं तर या 0 मध्ये या खालच्या 2 ला ऍड करा. 0 आणि 2 2. पुन्हा या 2 मध्ये पुढचा आणखीन हा 2 ऍड करा. 2 2 4. आता पुढे जा 6 आहे होणार, पण एखादा मायनस करून बघू. तर 0 मध्ये 2 ऍड केलं 4 झालं, 2 ऍड केलं 2 झालं, पुन्हा 2 ऍड केलं 4 झालं. एखादा सबट्रॅक्ट करून बघूया. 0 मधून हा 2 ला सबट्रॅक्ट करा -2. तर आपल्या व्हॅल्यू आल्या 0 2 4 -2. पहा पहिला 0 आपण शोधून घेतलं आणि बाकीच्या नंबर्स कशा शोधायच्या? खालच्या नंबरला या सब इक्वेशन मधला खाली जो नंबर येतो तो नंबर याच्यात ऍड करा किंवा सबट्रॅक्ट करा. पहिले आपण केलं ऍड करा 0 + 2 2 2 + 2 4 आणि 4 + 2 6 6 पण घेता आलं असतं, पण एखाद्याने सबट्रॅक्टचं पण तुम्हाला दाखवत आहे. 4 च्या नंतर एक सबट्रॅक्ट केलं 0 -2 काय आलेलं आहे? -2. समजलेत का या नंबर्स तुम्हाला कसे आले ते? 0 पहिला आपण कॅल्क्युलेट केला आणि बाकीचे नंबर खालच्या नंबरला ऍड किंवा सबट्रॅक्ट करा. 0 + 2 2. अगेन या 2 मध्ये 2 ऍड करा 2 + 2 4. आता पुढे 6 घेता आलं असं, पण एखाद्याने सबट्रॅक्ट दाखवत आहे. जसं ऍड केलं तसं सबट्रॅक्ट करता येतं. 0 - 2 -2. आता सोडवा आपल्याला. पहिलं सोडवलं इक्वेशन, आता दुसरं इक्वेशन सोडवा. पुन्हा या व्हॅल्यू घ्या. y 5x/2 y हाऊ मच? 5 ला 5. इथं कोणतं साइन आहे? म्हणजे मल्टिप्लाय. x ची व्हॅल्यू काय? 2/2 y 5 2 जा 10/2 y हाऊ मच? 5. इथं 0 चालू होता का? 0/0 2/5. नेक्स्ट पुन्हा हे सब इक्वेशन लिहा. y 5x/2 y 5. इथं कोणतं साइन आहे? म्हणजे मल्टिप्लाय. x ची व्हॅल्यू काय आहे आता? 4/2 y 5 4 जा 20/2 y हाऊ मच? 10. 4/10. बघून घ्या 4/10 येतो का आपला? 5 ला 5 x ची व्हॅल्यू 4 5 4 जा 20/2 4/10 राइट. नेक्स्ट अगेन y 5x y/2 y 5 ला 5 इथं कोणतं साइन म्हणजे मल्टिप्लाय. x ची व्हॅल्यू आहे -2/2 y 5 2 जा -10/2 y 2 5 जा 10. y ची व्हॅल्यू आलेली आहे -5. आला हा आपला चार्ट कंप्लीट फिल करून झाला. आणि हा चार्ट फिल करून झाल्यानंतर आता आपण काय काढूया? ग्राफ काढूया. पण ग्राफ काढायच्या पहिले एकदा या स्टेप तुम्ही पाहून घ्या. स्टॉप करू शकता तुम्ही व्हिडिओला. चला विद्यार्थ्यांनो, आता या विद्यार्थ्यांनो या दोन्ही इक्वेशनच्या टेबलवरून आपण दोन्ही इक्वेशनचा ग्राफ काढूया. तर पहिल्या इक्वेशनचे कोऑर्डिनेट सांगा. 3, 4 3 x वरचं आणि y वरचा 4. पहा x वरचा 3 इथे आहे, y वरचा 4 इथे आहे.
दोघे जिथे मिळतात, हा 4 आणि हा 3 जिथे मिळतील तिथेच आपल्याला कोऑर्डिनेट घ्यायचा. जसं इथे मिळतात दोघं, तर आपला इथेच कोऑर्डिनेट घ्यायला हवा या जागी, बाकी कुठेही नाही. तर आपला कोऑर्डिनेट आहे इथे 3,4. त्याच्यानंतर पहा दुसरा 7,7. x वरती 7 आणि y वरती सुद्धा 7. तर हा x चा 7 आणि हा y चा 7 घ्यायचा आपल्याला. y चा आणि x चा दोन्ही 7 कुठे भेटतात, या जागी मिळत आहेत विद्यार्थ्यांनो. इथे मिळत आहेत दोन्ही पण 7. काय आहे हा 7,7. हा एक इक्वेशन हे एक झालं. त्याच्यानंतर पहा -1,1 x चा -1 आणि y चा 1. -1, कुठे येत आहे, या जागी येत आहे, पाहून घ्या तुम्ही. -1,1 आला आपला -1,1. त्याच्यानंतर आहे -5, -2 x वरचा -5 आणि y वरचा -2. y वरचा -2 पहा, x वरचा -5 y वरचा -2 जिथे येतील तिथे याला घेऊ शकता तुम्ही. -5 -2 या जागी येतोय. हा आहे आपला नेक्स्ट कोऑर्डिनेट -5 -2. त्या सगळ्यातून जाणारी काय घ्यायची आपल्याला, लाईन घ्यायची आहे. छोट्या स्क्रीन येणार नाही म्हणून आपण काय करूया, पट्टीचा वापर करूया. तर पाहून घ्या, या चौघातून पण जाणारी आपण लाईन काढूया. पहा मी लाईन काढतोय, लक्ष द्या. हा पॉइंट कव्हर, तो पॉइंट कव्हर, सगळे पॉइंट आपले कव्हर झालेले आहेत. हा पण कव्हर, हा पण कव्हर, इथला पण कव्हर आहे आपला पॉइंट. चला, ही आपली आलेली आहे लाईन, काढली लाईन. याचं नाव देऊन टाका इक्वेशनचं. त्या इक्वेशनचं नाव आहे आपल्या पहिल्या इक्वेशनचं 3x - 4y = -7. 3x - 4y = -7. हे या लाईनचं आपलं इक्वेशनचं आपलं नाव झालेलं आहे. आता सेकंड इक्वेशन साठी 0,0 इथे आहे. 0,0 राईट, हा पॉइंट आपला. त्याच्यानंतर 2,5 x वरचा 2 आणि y वरचा आपल्याला काय घ्यायचं विद्यार्थ्यांनो, 5 घ्यायचं आहे. तर पाहून घ्या, x वरचा 2 आणि y वरचा 5 कुठे येतोय, या जागी येत आहेत 2,5. त्याच्यानंतर आहे 4,10 x वरचा 4 आणि y वरचा 10 या जागी कुठे येते, याला आपण वरती घेऊन जाऊयात सरळ मध्ये. या जागी येतो विद्यार्थ्यांनो 4,10. हा झाला 4,10. त्याच्यानंतर आहे आपला -2, -5 x वरचा -2 आणि y वरचा -5. -2, -5 -2, -5 या जागी येतोय. नाव देऊन टाकू -2, -5. त्याचे कोऑर्डिनेट्स पण देऊन टाकले. आता या सगळ्यातून जाणारी काय काढायची आपल्याला, लाईन काढायची आहे. तर पॉइंट 1, 2 हा आहे आपला 0,03 आणि हा आपला 4th वन. सगळ्यातून जाणारी आपल्याला लाईन काढायची आहे. राईट, सर्वातून जात आहे आपली लाईन, काही प्रॉब्लेम नाहीये.
फंक्शनचं नाव काय आहे आपल्याला पाहूया. phi x - 2y = 0. इथे याचं नाव लिहून टाका. phi x - 2y = 0 आणि दोघे जिथं मिळतात ते आपलं आहे आन्सर. तर पाहून घ्या तुम्ही हे दोघं. x ऍक्सिस वर 1 करेक्ट आणि y ऍक्सिस वर पाहू शकता तुम्ही 2 आणि 3 च्या मधात म्हणजे 2.5. तुम्ही जर चेक करसाल तर 2 आणि छोटे अशा 5 लाईन्स म्हणजे 2.5 या जागी मिळते. म्हणजे आपलं सोल्युशन झालेलं आहे विद्यार्थ्यांनो 1,2.5. आपला आन्सर इज फिनिश्ड. पाहू शकता तुम्ही. व्हिडिओ पॉज करा आणि या स्टेप तुम्ही एकदा समजून घ्या. पाहून घ्या एकदा. स्टॉप करू शकता व्हिडिओ. आजच्या गणितावर आधारित आजच्या टीचिंगवर आधारित हे 3 गणित मी तुम्हाला होमवर्कसाठी देत आहे. आजचे सगळे गणित चांगले वाचा, समजून घ्या आणि हे 3 करायचा प्रयत्न करा.